नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्णा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे. तर आज आपण पाहणार आहोत सोयाबीन चिली. त्यासाठी आपण हे सोयाबीन घेतलेले आहेत, ह्या मोठ्या मोठ्या वड्या आहेत. त्यासाठी पाणी गरम करून घेतलं आहे कोमट. गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यामध्ये हे सोयाबीन सोक करून घ्यायचे. 10-15 मिनटं ठेवायचे त्यात गरम पाण्यात. नंतर याचं पाणी पिळून काढून घ्यायचं. पाणी फक्त कोमट करून घेतलेलं आहे मी. नंतर गॅस बंद केलेला आहे आणि सोयाबीन वड्या त्यात टाकलेल्या आहे. तर ह्या आपण सगळ्या 5 मिनटं ह्याच्यात ठेवणार आहे. सोक करून घेणार आणि काढून टाकणार बाजूला पिळून. सोयाबीन चिली बनवण्यासाठी आपण आधी लसूण आणि आल्याची पेस्ट करून घेतली आहे, ती आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत. हे सोयाबीनमधलं सगळं पाणी आपण सोक करून घेतलेलं आहे. आता याचं पाणी पिळून घेतलेलं आहे आपण सगळं, आणि त्यामध्ये आपण आलं आणि लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे. सोयाबीन सॉस टाकून घेतलेला आहे. टोमॅटो सॉस टाकून घ्यायचा आहे. लाल मिरची पावडर चवीनुसार. लिंबू टाकून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. त्यात मैदा टाकून घ्यायचा आहे. त्याला 10-15 मिनटं मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. तर सोयाबीन मॅरिनेट झाल्यानंतर आपण त्याचं गरम तेलामध्ये तळून घेणार आहोत. असे सगळे सोयाबीन आपण तळून घेणार. सोयाबीन चिली करण्यासाठी आपण त्याच कढईत थोडं तेल टाकून घेतलं आहे. कांदा लालसर परतून घेतलेला आहे. टोमॅटो सॉस टाकून घ्यायचा आहे. सोया सॉस टाकून घ्यायचा आहे. कोथिंबीर, थोडंसं मीठ. आपण जे सोयाबीन तळून घेतले होते ते टाकून घ्यायचे. पाच मिनिटाला झाकण ठेवून शिजवून घ्यायचे. अशा प्रकारे आपले सोयाबीन चिली तयार झालेले आहे. त्याची टेस्ट सांगते. छान लागतं. तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला ही रेसिपी कशी वाटली ते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.